शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा सध्या ससूनमधून पळाल्याचं समोर आलेलं आहे। आरोपी ससून रुग्णालयातून फरार झालाय। तर स्वाती मोहोळ यांना धमकावल्याप्रकरणी खरं तर हा अटकेत होता, मात्र तो सध्या पळाल्याचं समोर आलेलं आहे। ही माहिती सध्या समोर येते आहे। तर शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा सध्या ससूनमधून पळाल्याची माहिती समोर येते। तर मोठी बातमी आपण सध्या पाहतोय आणि आरोपी आहे तो ससून रुग्णालयामधून फरार झालेला आहे आणि स्वाती मोहोळ यांना धमकावल्याप्रकरणी खरं तर हा आरोपी होता तो अटकेत होता, मात्र तो ससून रुग्णालयातून पळाल्याची माहिती समोर येते आहे। तर मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। तर शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा जो आरोपी होता तो सध्या ससूनमधून फरार झाल्याची माहिती समोर येते आहे आणि आरोपी जो होता तो ससून रुग्णालयामध्ये होता, मात्र तो सध्या फरार झालेला आहे। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपण मोठी बातमी सध्या पाहतोय। शरद मोहोळच्या पत्नीला जो धमकावणारा आरोपी होता तो ससूनमधून फरार झाल्याची माहिती समोर येते आहे। बरोबर आहे। पुण्यात शरद मोहोळ हत्या झाल्यानंतर त्याच्या पत्नीला देखील सातत्यानं धमक्या येत असल्याची तक्रार तिच्या वतीनं पोलीस स्थानकामध्ये देण्यात आलेली होती आणि या सगळ्या प्रकरणात जो पोलिसांनी अटक केलेला आरोपी आहे तो ससून रुग्णालयातून पळून गेल्याची माहिती समोर येते, ज्याचं नाव मार्शल लीलाकरस आहे। त्याला पोलिसांनी अटक केली, उपचारासाठी ससून रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं, मात्र दरम्यानच्या काळात त्यानं पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढलेला आहे। एकीकडे मोठ्या थाटामाटात पोलीस सातत्यानं गुन्हेगारांना सज्जड दम देतानाचे आणि एकूण या सगळ्या प्रक्रियेत आम्ही गुन्हेगारांना कुठल्याही पद्धतीची सुट्टी देणार नाही अशा पद्धतीचं सांगत असताना अटकेत असलेला आरोपी, पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी मात्र पळून जातो आणि त्यामुळे मोठी ती पुण्यातल्या वर्तुळात सुरू झालेली आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून रील्स आणि कमेंट करून शरद मोहोळ जी नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।